बाई पर किती खराब झाले सगळी, नुसती धूळ धूळ. पावसाळा चालू झालाय आता, सगळं साफसफाई करायला काढली. नको रे द्या हा संसार, पार या संसाराने नको नको आणले या भांड्यांनी. पार यावा सकाळी 5 वाजता उठले तेव्हापासून एवढी भांडे घासून ठेवल्या. 5 वाजता उठले, आता 12 वाजले, 12 वाजेपर्यंत एवढी भांडे घासून ठेवली. पण नको नको आणले या संसाराने मला पार. घ्यावा लागत लगेच, लई घाण झाले. या साफसफाई करायला. आता ह्या पट्ट्या आहेत ना, ह्या पट्ट्या त्याच्यामध्ये ना तेल सोडायचं, म्हणजे त्याला अशा 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 छान चांगले क्लीन राहतात आणि गंज तुकडत नाही. बघा आता मी साफ केलं कशी दिसते. हे ना सगळे डबे काढले घासायला मी. आता हे टाइल्स सगळे पावडरच्या पाण्याने पुसून काढायचे. पुढे जाळं लागले ना तर ते सगळे एक फॅन काढून पुसायला लागून ते तिकडं काचेच्या बरणीने भरून ठेवले. फार इकडं पण इथं वर सुद्धा भांडे आणि पुसून घासून परत लावून द्यायची. एवढा वैताग आलाय ना ह्या भांड्यांचा, पार नको नको आलंय पार या भांड्या. लागत कोणी आता आपल्याला करायला, आपलं आपल्यालाच करणं आहे. तर एकदा प्रत्येक स्त्रीने साफ केलंच पाहिजे, कारण पावसाळ्यानंतर सगळी धूळ बसलेली असते भांड्यांवर, टाईल्सवर, परत बेड खाली, कपाटाखाली, शोकेश खाली, सगळ्यांखाली अशी नुसती जाळं जाळं लागलेलं असतं. ते जाळं एकदा पाऊस पडला ना की सगळं क्लीन करायचं असतं आणि स्वच्छतेत राहिलं तर आरोग्य चांगलं राहतं. ते मी हे साफ झाल्यानंतर आहे ना चांगलं दिसणार आहे, कारण गॅस भांड्यांमध्ये आपल्याला जेवायला लागतं. लय घाण झाल्यात. आता मी साफ करायचं काम चालू आहे माझं. ना प्लेट ना प्लेट अशी पुसायला लागते. हे ना प्रत्येक तार अशी पुसायला लागते. ती प्रत्येक तार पुसली ना मग छान निघतं, असं क्लीन वाटतं, एकदम फ्रेश वाटतं. हातही जात नाही ना त्याच्यामध्ये साफ करायला. लोक हात पण. बऱ्याच महिला मला म्हणतात की ट्रॉयलेटमध्ये कॉक्रोच राहतात, म्हणून काही महिला टावरमध्ये रूम घेतात, भरपूर मोठ्या मोठ्या ठिकाणी बिल्डिंगमध्ये रूम घेतात, पण ट्रॉल्या बनवत नाही. पण त्या ट्रॉल्यांचं एक आहे वैशिष्ट्य, तर त्या प्रत्येक वेळेस व्यवस्थित साफ ठेवायला लागतं. आता मी प्रत्येक 6 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर अशी व्यवस्थित क्लीन करत असते त्यांना, म्हणून त्या माझ्या ट्रॉल्या चांगल्या राहिलेल्या आहेत. मी आता ट्रॉल्यांखालची घाण कशी काढायची हे तुम्हाला दाखवते. हे बघा काय करायचं माहिती का, हा खराटा घ्यायचा आणि ना हे बघा आजचं पाणी मारायचं. कसं आजचं पाणी मारायचं आणि वरची ट्रॉली वरती वडायची आणि इथं खाली हात घालायचा. हे बघा हे ना पॅक धरायचं आणि ना तरी हे काढातलंच. हे ना असं सगळा खराटा असा टाकायचा आतमध्ये. ज्यांच्या ट्रॉल्या निघत नाही ना किंवा काढता येत नाही त्यांनी हे अशी साफसफाई करायची आणि लास्टला झाडू आहे ना सगळं खाली घालायचं. पहिला असं इथं धरायचं, म्हणजे काय होतं हे बघा असं टाकून असा सरसट्टा खाली गेला का मग
हे बघा, बघा ही गाडी बघायचं तुम्हाला, बे बघा, हे बघा, सगळे ट्रॉल्या खालची घाण निघाली. आणि आता आहे ना सगळं करून घ्यायचं पाणी. पाणी काय करायचं माहिती काय, या पोरांना आहे ना आमच्या 2 मगा वाचायला सांगितलं, आखे किचन मध्ये पोरांनी पाणी करून खाऊ. बघा याचा असतो साफसफाई. आमच्याकडे अशी साफसफाई करतात. कशी साफसफाई करतात ते सांगा मला कमेंट मध्ये. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळं व्हिडिओच्या मार्फत दाखवते. आता हे सगळं पुसावं लागतं. हे बघा आता सगळे भांडे घासून झाले, सुकून झाले, ट्रॉल्या पण सुकल्यात. आणि आता भांडी कशी लावायची ते मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने काचेचे सगळे ग्लास आहेत, चहाचे ग्लास आहेत, स्टीलच्या वाट्या आहेत, कॉफीचे ग्लास आहेत. हे बघा, हे बघा कॉफी टाईमचा ग्लास आहे. असे कॉफीचे ग्लास इथे सगळे सेटमध्ये लावायचे. आणि हे ज्यूसचं ग्लास आहे आमच्या छोट्या बाबूचं. टिफिन डबे आहे. आणि आता हे ज्या मोठ्या वस्तू आहेत न वापरत्या, कधीतरी वापरणार, अशा खाली टाकायच्या व्यवस्थित असं ठेवायचं. हे आहे ना काय करायचं माहिती का, असं करून असं ठेवायला लागतं. हे वरगाळ, हे वरगाळ कोणतं आहे माहिती का, माझ्या लग्नातलं वरगाळ आहे हे. या वरगाळ्याने आमच्याकडे काय करतात माहिती का, पित्राच्या टायमाला खीर वाढीतात आणि वरपूर खीर खात्यात. आणि खीर खाऊन माणसं थिर होत्या. आलं किसायची किसणी नाही. याने जर आलं किसलं ना असं तर चहा एकदम टेस्टी होतं. आणि बाहेर पाऊस पण पडतो. मला आता खरंच चहा प्यायचा आहे. असं पकडायचं. एखादा भांडं जर सटकत असेल ना तर ते असं पकडायचं. हे बघा हे प्लेटिंगचे खाचे आहेत. प्लेटिंगचे आणि इथं पट्टी आहे ना त्याच्यात पण आपण प्लेटी लावू शकतो. एकसारख्या पातळ प्लेट सापडतात. चहाची कप अशी असते. आणि ना याच्यात असं वाटायचा चहा आणि असं प्यायचं. त्याच्यामुळं ही कप अशी मी ठेवली. सगळ्यात लाटला ठेवली कारण ती फुटली हाच मोठं नाही का, मोठं पाहुणे आले का त्याच्यामध्ये पोह्यांची डिश द्यायची किंवा फ्रूट्स कापून द्यायचे. आणि याच्यामध्ये पाण्याचे ग्लास द्यायचे. त्याच्यामध्ये चहाचे कप द्यायचे. आणि याच्यामध्ये थोडंसं वेफर्स वगैरे असं काहीतरी स्वीट डिश वगैरे द्यायची. आणि ह्याच्यामध्ये स्नॅक्स द्यायचे. खायचं राहिले अर्धच कापले, अर्ध तसंच ठेवले. बघायचं का तुम्हाला.
टॅन टॅन हे बघा टिंग 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 टिंग. हे साधा डोसा करायचा, याच्यात मसाला डोसा करायचा. आणि मी उद्या डोसे करणार आहे, या तुम्ही सगळे जण डोसे खायला. खोबरं किसायची किसणी किस बाय की दोडका किस माझ्याने दोडका किसवे ना दादाला बायकू करवे ना असं जुन्या पद्धतीचं गाणं होतं. काठवटी काना म्हशी गेले राना म्हशी कोण देई काय ग थांब. काठवटी काना म्हशी गेले राना म्हशी कधी येई दूध कधी देई दुधावरची साई कोण कोण खाई. भाजी ठेवायला जागा कशा पद्धतीने ठेवू शकतो आपण. प्रत्येक महिलेला प्रश्न पडतो भाजी कशी ते काय सांग. ते सँडविचचं भांडे त्याच्यामध्ये आम्ही सँडविच करतो सुट्टी असल्यामुळे. आणि ते सँडविच आहे ना आम्ही तुपाचं सँडविच करतो, खूप छान लागतं सँडविच खायला. आणि सँडविचची रेसिपी मी माझ्या चॅनेलवरती टाकलेली आहे. तुम्हाला जर बघायचं असेल आणि तसं बनवायचं असेल तर माझ्या चॅनेलला जाऊन बघा. माझ्या चॅनल वैशाली बोडके या नावाने आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. घर साफ झालं आता. आणि हे बघा सगळं भांडे बिंडे सगळं क्लीन केलंय बघा. बघू शकता तुम्ही. आता तुमची वायर सुद्धा लावायची. कधी पण ना बोर्ड पुसताना छान वाटते बघा. काय का हे बघा ट्रॉल्या मग तुम्ही कशा लावल्या ट्रॉल्या बघा. त्याच्यात अशी म्हणजे लावल्यात लावल्यात. टाईल्स पण बघा मस्त वाटतंय बघा. छान दिसतो बघा. छान वाटतंय. ते घर असतं ना मला खूप छान वाटतं. मला आहे ना घाण अजिबात आवडत नाही. आणि प्रत्येक महिलेने थोडा तरी वेळ काढून आपल्या संसारासाठी स्वच्छता ही ठेवली पाहिजे. त्याच्यामुळं घरामध्ये लक्ष्मी येते आणि लक्ष्मी नांदते. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. त्याच्यासाठी एक सबस्क्राईब. बाय.